नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर लाडकी बहीण योजनेची केवायसी व्यवस्थितपणे केलेली असेल तर तुमचे हप्ते आतापर्यंत तुम्हाला मिळालेले असतीलच. पण ज्यांची ई केवायसी फेल झालेली होती, म्हणजे होयच्या ठिकाणी नाही आणि नाहीच्या ठिकाणी होय असे त्यांनी ऑप्शन जर निवडलेलं असेल तर 100% केवायसी आहे ते फेल होणारच. आता ज्यांची केवायसी फेल झाली त्यांना जे हप्ते आहेत ते हप्ते त्यांचे थकीत राहिलेले आहेत. त्यांनी ई केवायसी आहे ती फेल झालेली ई केवायसी पुन्हा करायची आहे. आता ही पुन्हा ई केवायसी करण्याची जी मुदत आहे ती मुदत आता सध्या वाढलेली आहे. 30 एप्रिल नंतर डायरेक्टली तुम्हाला ही ई केवायसी पुन्हा करावी लागणार आहे. आता पुन्हा म्हणजे काय, ज्यांची केवायसी फुल व्यवस्थितपणे झालेली आहे, सक्सेस झालेली आहे, त्यांनी पुन्हा जून महिन्यामध्ये करायचे आहे. हे प्रत्येक वर्षी तुम्हाला करावंच लागणार आहे. तर तुमचे जे काय हप्ते आहे ते प्रत्येक वर्षाला प्रत्येक महिन्याचे हप्ते तुम्हाला मिळणार आहेत. हे कोणासाठी, ज्यांची केवायसी झालेली आहे त्यांनी पुन्हा रिपीट प्रत्येक वर्षी करायचा GR आहे. त्याच्यानुसार तुम्हाला जून महिन्यामध्ये ही केवायसी करायची आहे. हा जो व्हिडिओ तुम्ही पाहताय तो व्हिडिओ कशा संदर्भात आहे, तर ज्यांची ई केवायसी आहे ती फेल झालेली आहे, पुन्हा केवायसी असू द्या किंवा नुसती केवायसी असू द्या, दोन्ही प्रोसेसमधून फेल झालेली आहे. आता अशा लाडक्या बहिणींचं साहजिक गोष्ट आहे की त्यांचे हप्ते हे बंद झालेले आहे, म्हणजे ते योजनेमधूनच अपात्र झालेले आहेत. सरकारी सेवेमध्ये कोण आहे का, तर नाहीच्या ठिकाणी त्यांनी होय केलेलं आहे. चारचाकी वाहनं आहेत का असं क्वेश्चन आहे. तर नाही करायचं होतं पण होय केलेलं आहे. तर जिथं जिथं नाही करायचं होतं म्हणजे सगळ्याच ठिकाणी नाहीच करायचं होतं पण सगळ्या ठिकाणी त्यांनी होय केलेलं आहे, किंवा एका ठिकाणी जर होय केलं तर 100% ते हप्ते हे बंद होणार आहेत. म्हणजेच जी काय लाडकी बहीण योजनेची त्यांची पात्रता आहे ती वगळली जाणार आहे, त्यांना अपात्र यादीमध्ये ढकलले जाणार आहे. आता ऑलरेडी हे झालेलं आहे, त्याच्यामुळे तुमचे हप्ते जे आहेत ते बंद झालेले आहेत. ज्या लाडक्या बहिणीचे हप्ते हे थकीत राहिलेले आहेत, ज्यांची ई केवायसी फेल झालेली आहे, त्यांच्या पुढे फक्त आणि फक्त एकच ऑप्शन अवेलेबल आहे. तो म्हणजे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेला आहे. ती लिंक तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे, लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल लिंक आहे. ऑफिशियल लिंकवरती क्लिक करून तुम्ही वेबसाईटवरती जायचं आहे. वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म आहे, तो फॉर्म भरायचा आहे. तो फॉर्म भरल्यानंतर तुमची जी काय डिटेल आहे ती लाडकी बहीण योजनेची पात्रतेची जी यादी आहे, जी निकष आहेत ते पुन्हा तुमची तपासली जाणार आहेत. आता हे निकष तुमचं तपासून झालं की शासनाला निदर्शनात येणार आहे की तुमच्याकडे खरंच 4 चाकी वाहन आहे की नाही. त्याचबरोबर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी सेवानिवृत्त असेल किंवा शासकीय सेवेमध्ये आहे, हे आहे की नाही हे ॲक्युरेट माहिती जी आहे ती तुम्ही पहिला एक फॉर्म आहे तो फॉर्म भरून शासनापर्यंत माहिती तुमची पोहोचवायची आहे. आणि पोहोचवल्यानंतरच त्या ठिकाणी तुमची जे थकीत हप्ते होते ते हप्ते पुन्हा वितरित केले जाणार आहेत. संपूर्ण प्रोसेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी तुमचा योजना दूत. तुम्ही बघत आहात नवीन योजना यूट्यूब चॅनल. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवरती क्लिक केलं की तुम्ही इथं पोर्टलवरती येणार आहात. इथं पोर्टलवरती आल्यानंतर अर्जदार लॉग इन हा ऑप्शन आहे. इथं तुम्ही लॉग इन करून डायरेक्टली ओपन करू शकता. इथं या ठिकाणी क्रिएट अकाउंट आहे हा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर, त्याच्यानंतर एक पासवर्ड टाकायचा आहे, कन्फर्म करायचा आहे. तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा आणि त्याच्यानंतर तुमचा तालुका, तुमचं गाव, कॉर्पोरेशन आहे तुमचं कॉर्पोरेशन काय आहे ते निवडायचं आहे. चेकमार्क आहे ते चेकमार्क क्लिक करायचं आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि साइन अपवरती क्लिक करायचं आहे. साइन अप झालं की तुम्हाला लॉग इन करता येणार आहे. इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड जो तुम्ही टाकला होता तो टाका, कॅप्चा टाका आणि लॉग इन करा. प्रोसेसमध्ये पुढे जाण्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर कमेंटच्या ठिकाणी हाईप नावाचं बटन येतं, त्याच्यावरती क्लिक करा, जेणेकरून हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ इतर लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचेल. तेही स्वतः घर बसल्या 5 मिनिटांमध्ये हे फॉर्म भरू शकतील. त्यासाठी हाईप करा. आता हाईप कसं करायचं ती प्रोसेस तुम्ही पाहू शकता. कमरे में घुसता जैसे हाथी, टेबल बैठा तो फिर गांधी, करते मोटा 4 शो का होते दंगे चलती लाठी, हमने हार से सीखा और सीखों से जीत बना दी, सोना था हर राम तभी तो किस्मत हो रही चांदी. मंडळी, अशा पद्धतीने तुम्ही आठवड्यातून 3 वेळा एकाच व्हिडिओला किंवा एकाच क्रिएटरला तुम्ही हाईप करू शकता. तर हाईप करा आणि सपोर्ट करा. तर चला व्हिडिओ आणखी पुढे कंटिन्यू करूया. लॉग इनवरती जर तुम्ही क्लिक केलं की तुमच्यासमोर अशा पद्धतीची सगळी प्रोसेस येणार आहे. या ठिकाणी लॉग इन सक्सेस म्हणून दाखवलं जाईल. त्याच्यानंतर या ठिकाणी 3 डॉट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ग्रॅव्हियन्स हा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ॲड ग्रॅव्हियन्स ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा. इथं ग्रॅव्हियन्सचा टाईप आहे त्यावरती क्लिक केलं की तुमच्यासमोर 2 ऑप्शन येणार आहेत. पहिला ऑप्शन निवडायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचं जे पण आहे
अपियर फॉर ॲप्लिकेशन रिजेक्शन, तुमचं रिजेक्शन झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला तेच निवडायचं आहे. ते निवडून तुमची जी काय बाकीची माहिती आहे ती तुम्ही लिहायची आहे, म्हणजे जे काय सिलेक्ट आहे ते करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला इथं डिटेलमध्ये सांगायचं आहे बाबा की 4 चाकी आहे की नाही आहे, कशासाठी रिजेक्ट झालं. जे डॉक्युमेंट आहे इथं डॉक्युमेंटची फाईल साईज आहे ती 1 MB पर्यंत आहे. या ठिकाणी तुम्ही जे डॉक्युमेंट लागणार आहे ते आधार कार्ड आहे, ते आधार कार्ड अटॅच करा, कॅप्चा टाका आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर एवढं लक्षात घ्या की तुमची आधारची सगळी माहिती जी आधारला लिंक असते ती सगळी माहिती तुमच्या जी सरकार आहे सरकारपर्यंत जाते. आणि त्याच्यानंतर आधारला DBT आहे का, बँक कोणती आहे, 4 चाकी वाहनं आहेत का, आहेत की नाही आहे, वाहन घ्यायचं झालं तर त्या टायमिंगला सुद्धा आधार कार्ड असतं. A to Z माहिती तुम्हाला तिथूनच समजणार आहे, म्हणजे सरकारला समजणार आहे. जर तुमची माहिती खरी असेल तर 100% तुमचे हप्ते आहे ते कंटिन्यू होणार आहेत, तुम्हाला हप्ते पुन्हा वापस मिळणार आहे. पण लक्षात घ्या प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये तुम्हाला पुन्हा KYC करावी लागणार आहे. तर अशा पद्धतीने हा संपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओला हाईप करायला, लाईक करायला, शेअर करायला विसरू नका, जेणेकरून मला मोटिवेशन भेटेल आणि अशाच पद्धतीची महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. धन्यवाद.